तर आज जपानची लोक जरी भारतात आली तर आज ते जपानीज भाषेतच बोलतात. त्यांचा एक मेडिएटर असतो, तो कन्वर्ट करून आपल्याला इंग्लिशमध्ये सांगतो. आज जपानमध्ये जपानीज लोकांचं स्वतःच्या देशावरचं आज तंत्रज्ञानामध्ये सर्वात उच्च मानलं जाते हा जपान या देशात. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं दैनिक राज्य लोकतंत्र मध्ये स्वागत आहे. आज आपला इतका मौल्यवान वेळ तुम्ही आम्हाला दिला, आमच्या प्रेक्षकांनाही दिला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. सर, मेटलर्जी किंवा धातुशास्त्र यामध्ये येण्याचा निर्णय तुम्ही कधी घेतला? सुरुवातीला मी राज्य लोकतंत्रचा आभार म्हणून मला तुम्ही आज या मीडियामध्ये मुलाखतीला बोलवलं, त्याबद्दल मी तुमचं सुरुवातीला आभार मानतो. मी जस्ट ग्रॅज्युएशन 1988 मध्ये झाल्यानंतर एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरीला लागलो, पण या फील्डमध्ये यायचं हा विचार वगैरे असं काही नव्हतं की स्वतःचं करिअर स्टार्ट करणार. त्यानिमित्ताने ट्रेनिंग इंजिनियर म्हणून मी कोल्हापूरमध्ये एका मोठ्या कंपनीत जॉईन झालो. त्यानंतरचा प्रवास करता करता 10 वर्ष तिथे झाले. तर आज माझा टोटल प्रवास 38 वर्षाचा अल्युमिनियम अलॉय मेटलर्जी मध्ये आहे. आपल्या कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशनच्या अगोदर मला डॉक्टरेट ऑनर झाली मेटलर्जी मध्ये. ती सब्जेक्ट होता इफेक्टिव्ह प्रॅक्टिसेस इन मेटलर्जी इन प्रोडक्शन ऑफ अल्युमिनियम अलॉयज अँड क्रिटिकल डाय कास्टिंग. असा प्रवास करता करता की आज अल्युमिनियम हा धातू जो लोकांच्या पर्यंत, सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत इतकं पोचलेलं नाही त्यांना की अल्युमिनियम मेटलर्जी म्हणजे टफ वाटते. यामध्ये असा इतका टफ वगैरे काही नाही आहे की हा अल्युमिनियम धातू हा कशाच्या रिप्लेसमेंट आला इंडियन इंडस्ट्रीमध्ये. तर जनरली या धातूचा बेसिक प्रॉपर्टी किंवा गुणधर्म जे म्हणतो ते गुणधर्म म्हणजे अल्युमिनियम हा वजनाला हलका, दुसरं हाय आरपीएम, लो नॉईस, इंजिन मधून आवाज वगैरे येत नाही, लो थर्मल एक्सपान्शन, लो कोरोजन रेजिस्टन्स, या सगळ्या प्रॉपर्टीमुळे हा धातू ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, इलेक्ट्रिकल सेगमेंटमध्ये, फर्टिलायझरमध्ये, एरोस्पेसमध्ये हा प्रामुख्याने वापरणारा धातू आहे. या धातूचं अल्युमिनियम धातूचं बेसिक ओव्हरमेंटल म्हणजे बॉक्साईट. हे आता भारतातली बाल्को, हिंडाल्को, नाल्को ह्या ज्या कंपन्या आहेत हे बॉक्साईट पासून स्मेल्टिंग करून अल्युमिनियम धातू करतात. तर हा रिसायकल्ड अलॉय असल्यामुळे धातू जर स्मेल्टिंग करून बॉक्साईट मधून अल्युमिनियम कन्वर्ट करायला जो खर्च येतो त्याचे फक्त पैटर्न्स खर्च हा रिसायकलिंग मध्ये होतो. पण त्या रिसायकलिंगचं नॉलेज की म्हणजे हाऊ टू मेक द अलॉयज आणि अलॉय म्हणजे काय हे लोकांच्या पर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये. अलॉयला मराठीमध्ये जर अर्थ म्हटला तर मिश्र धातू, जे एक अल्युमिनियम मध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट ऍड करून जो होतो तो मिश्र धातू अशा प्रकारचा आहे. पुन्हा असं माझ्या या आर्टिकल्स या राज्य लोकतंत्रामधून ज्यावेळी येतील त्यातून तुम्हाला हे सगळं उमगत जाईल. एपिसोड वाईज आपण डिक्लेअर करू ते काही इश्यू जी. सर, आता ऍक्च्युली मेटल किंवा मेटलर्जी ह्याचं जे अभ्यासक्रम आहे किंवा त्याची जी काही माहिती लोकांपर्यंत आहे त्याचा बराच भाग हा इंग्रजीत आहे. बरोबर. आजपर्यंत लोकांना मराठी मेटलर्जी हा कन्सेप्ट आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. आपला त्यामध्ये बराच हात आहे. तर ते आपण अजून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत कसं इंट्रोड्यूस करू शकतो मराठी भाषेमध्ये? आता ह्या जे अल्युमिनियम अलॉय जे आहे किंवा मेटलर्जी मेटलर्जी डिपार्टमेंट जे आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत त्यामध्ये मेटलर्जीमध्ये पूर्वीच्या कास्टाईन जे अल्युमिनियम यावरती खूपच कमी वेगान आहे. अल्युमिनियम हे प्रॅक्टिकली किंवा आज नाडका, अलोकास्ट यांच्या मार्फत आज इंडस्ट्रीमध्ये होत गेले. लोक आज स्टँडर्ड रेफर करतात जपानी, जर्मनी यातून आणि यातून अभ्यासू व्यक्ती यातूनच फक्त एक. आता यामध्ये मी माझं एक योगदान इंडस्ट्रीला की आता लोकतंत्र बरोबरच कोल्हापूरमध्ये एक धातू शास्त्र म्हणून आहे, त्यामध्ये माझे मराठी आर्टिकल्स असतात. अल्युमिनियम अलॉय म्हणजे काय, त्यामध्ये कोणते कोणते धातू असतात, त्याचे गुणधर्म काय. साधं उदाहरण, अल्युमिनियमचा मेल्टिंग पॉईंट आहे 660 डिग्री सेंटीग्रेड आणि कॉपरचा मेल्टिंग पॉईंट आहे 1048 डिग्री सेंटीग्रेड. सिलिकॉनचा मेल्टिंग पॉईंट आहे 1400. हा धातू ह्यामध्ये वेगळं जात कसे किंवा मेल्ट कसे होतात हा बऱ्याच मेटलर्जिस्ट लोकांना प्रश्न येतो. तर अल्युमिनियम मध्ये आतमध्ये आंतरिक औष्णिक ऊर्जा इंटरनल लेटेंट हीट ही 3 टाइम्स मोर असते. ज्यावेळी 700 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर अल्युमिनियमचं असेल तर इंटरनल लेटेंट हीट ही 2100 डिग्री सेंटीग्रेड असते.
त्यामुळे अप टू दॅट पॉइंट ऑल द इन्ग्रेडियंट्स आर गेटिंग डिझॉल्व. Correct. त्यामुळे ह्या अल्युमिनियम मध्ये हे धातू सिलिकॉन हा थर्मल एक्सपान्शन म्हणजे उष्णतेनं जे एक्सपान्शन होतं प्रसरण पावतं हे कंट्रोल करणं सिलिकॉनची मेन प्रॉपर्टी असते म्हणून हा मेन धातू त्यामध्ये काम करत असतो. आणि यामध्ये आज अल्युमिनियमचं म्हणजे कास्टायनेशनचे बरेचसेच पार्ट इकडे का आले की गाडी लाईट वेट व्हेकल्स, नॅनो व्हेकल्स, वजनाला गाडी हलकी पाहिजे या पद्धतीने. आज तुम्ही टू व्हीलर बघितलं, फोर व्हीलर बघितलं, फोर व्हीलर मध्ये मॅनिफोल्ड, एल्बो, पिस्टन्स हे सगळे अल्युमिनियम. टू व्हीलर मध्ये पूर्वी स्पोकचे व्हील असायचे, आज सगळे ऑलॉय व्हील आहेत ते सगळे अल्युमिनियमचे. आज डिस्क ब्रेकचे आयटम जे असतात ते सगळे अल्युमिनियमचे असतात. लाईट वेट ही मेन प्रॉपर्टी असल्यामुळं आणि त्याच्या फिजिकल मेकॅनिकल प्रॉपर्टी चांगल्या मिळत असल्यामुळं आणि हा हीट ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स होतो. हीट ट्रीटमेंट केल्यामुळे टेन्साईल स्ट्रेंथ, हार्डनेस वगैरे चांगला अचीव होतो. त्यामुळे याकडे अल्युमिनियम डायकास्टिंग इंडस्ट्रीचा किंवा आपल्या भारतातले जे ओरिजिनल इंजिन मॅन्युफॅक्चर टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती, स्वराज या सगळ्या कंपन्यांचं कल इकडे वाढतं. जी त्यामध्ये सर आता आपण आपल्या आता बोलण्यातून एक लक्षात आलं की यामध्ये बराचसा भाग असा आहे जिथपर्यंत अजून मनुष्य पोहोचलेला नाही, अजूनही तो अभ्यासक प्रगतीमध्ये आहे. तर यामध्ये भाषेचा मी अजूनही विचारेन तुम्हाला, भाषेचा कितपत मोठा रोल आहे जेणेकरून काय की मेटल म्हणलं की आपण मराठीकडे किंवा इतर जे आपल्या राज्याच्या भाषा आहेत म्हणजे हिंदी असू शकतं किंवा लोकल लँग्वेजेस ज्या आहेत, इंग्रजी म्हणणार नाही मी त्यामध्ये, पण बाकीच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्यात ते येणं हे किती महत्वाचं आहे? हे तुम्ही आता प्रश्न चांगला विचारला मला. हे खूप महत्वाचं आहे कारण आज मी बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या कंट्रीमध्ये पण फिरलेला आहे, जर्मनी वगैरे. तर जपानची लोक जरी भारतात आली तर आज ते जापनीज भाषेतच बोलतात. त्यांचा एक मेडिएटर असतो, तो कन्वर्ट करून आपल्याला इंग्लिशमध्ये सांगतो. आज जपानमध्ये जापनीज लोकांचे स्वतःच्या देशावरचं आज तंत्रज्ञानामध्ये सर्वात उच्च मानलं जाते हा जपान या देशात. हा जपान आपल्या 2 राज्याएवढा देश असेल पण जगात तांत्रिक दृष्ट्या प्रगतीमान. त्या लोकांचं देशावरचं प्रेम, भाषेवरचं प्रेम, रोडवरचं प्रेम. तिथली शाळेला जाणारी मुलं जरी रोड क्रॉस केला तरी रोडला वाकून असा नमस्कार करून पुढे जातात. जापनीज माणूस आपल्या समोर इंडियामध्ये आल्यानंतर जर बघितलं तोही आपल्याला वाकून नमस्कार करतो, आपलं शेक हँड करतो, कसे ते शेक हँड करत. ते आज वापरणारं कपडा असो, पेन असो, ते फिरणारं व्हेकल इंडियात जरी आले तर ते टोयोटाचं व्हेकलच घेऊन जातात. ते कुठल्याही इंडियन व्हेकल मध्ये फिरत. हे कोरियन लोक आणि जापनीज लोकांचे, कोरियन लोक आले की होंडाईवरूनच फिरतात, ते दुसरी कार सुद्धा रेफर करतात. बरोबर. आता त्यांचं त्या भाषेमध्ये असल्यामुळं